सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली, त्याचबरोबर अनेक जण टीका करतात, त्यामध्ये सुषमा अंधारे आणि अनेक जणांनी या प्रकरणावरून तुमच्यावरती टीकेची झोड उठवली. कसं पाहता याकडे नेमकं काय त्यांना प्रत्युत्तर आहे? हे पहा, मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी याच्यामध्ये कुठेही फरक केलेला नाही. आणि मला वाटतं जे माझ्यावरती टीका करतायत ते वाकोडे दादा यांच्या कुटुंबियाला भेटायला गेले का हे मला माहीत नाही. सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला पहाटे 2:30 वाजता जाऊन मी स्वतः भेटलेलो आहे. आणि त्याच्यानंतर विजय वाकोडे बाबा मानायचे त्यांना, बाबांचे चिरंजीव रवी सोनकांबळे आणि त्यांचे सर्व फॅमिली यांना घेऊन जाऊन मी मुख्यमंत्री महोदयांची त्यांची भेट घालून दिली. सभागृहामध्ये ज्यावेळेस बोलत असताना सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला 10 लाख रुपयाची मदत, त्याच्यानंतर विजय वाकोडे साहेबांना जी 5 लाखाची मदत जाहीर केली होती ती 10 लाखाची करण्यात यावी, हे सुद्धा मी स्वतः CM साहेबांकडनं त्या ठिकाणी काम करून घेतलं. आणि या संपूर्ण कुटुंबाची भेट मी तिथे घातली. सोमनाथ सूर्यवंशीचं कुटुंब मात्र आमच्याबरोबर आलं नाही हे मी मान्य करतो. आणि जो लॉंग मार्च निघाला होता परभणीपासून, तर तो जवळपास 25 दिवस चालला. माझं जितेंद्र आव्हाड साहेबांना एकच म्हणणं आहे, आव्हाड साहेब, या 25 दिवसामध्ये तुम्ही एकदा तरी त्यांच्याशी संपर्क केला का हो? क्लेशकारक आंदोलन हे विजय वाकोडे यांचे चिरंजीव आणि हे सर्व मंडळी भीमराव हत्ती आंबेरेसह सगळेजण करत होते. त्या प्रत्येक वळणावर, त्या प्रत्येक वाटेवर मी त्यांच्याशी संपर्कात होतो. आणि त्यांचं नंतर बाबा आपण हे कुठंतरी थांबवलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांकडे जाऊन एखादा प्रश्न जो जटिल आहे त्या बाबतीत जाऊन मार्ग काढणं चूक असेल तर ती चूक मी 100% केलेली आहे. तुम्ही आता कधी लॉंग मार्च झाल्याच्या नंतर बोलताय, परंतु तुम्ही माहिती घ्या. आणि मी स्वतः, मला तुम्ही अंतर पाडण्याचा प्रयत्न केलाय, तर सकाळी झोपेतून उठल्यापासून माझ्या दरवाजाच्या गेटपासून किचनपर्यंत सर्वच्या सर्व दलित बांधव माझ्या बरोबर असतात. त्याच्यामुळं मला दलितांच्या बाबतीतला कनवाळा वगैरे दाखवण्याची काही गरज जितेंद्र आव्हाडांकडून नाही. आणि संत वगैरे असा शब्द त्यांनी वापरलाय. तर जितेंद्र आव्हाड साहेब, ज्या चिमुकलीवरती बदलापूरमध्ये बलात्कार झाला, जी अतिशय दुर्दैवी घटना घडली, त्याचा आकाश शिंदे का काय तो अक्षय शिंदे आरोपी, त्याची वाहवा करणारे तुम्ही राष्ट्रीय संत असाल तर ती संतगिरी तुम्हालाच लखलाप. मी हरिभक्तपरायण नाही, परंतु तुम्ही मोठे संत आहात असं मला वाटायला लागलं. अक्षय शिंदेची वाहवा करणं म्हणजे हे कोणत्या मेंटॅलिटीचे आहेत आणि राजकारणासाठी कोणत्या थरावर जाऊ शकतं, तर त्याचं सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही. आणि अंजलीताई दमानिया आणि सुषमाताई या दोन्हीही माझ्या भगिनी आहेत, महिला आहेत. त्यांच्याबद्दल मी काहीही बोलणार नाही, त्यांचा मी नितांत आदर करतो. परंतु जितेंद्र आव्हाडांनी दुसऱ्याला विनाकारण फुकटचं शहाणपण शिकवण्याचे गप्पा करू नयेत. मी स्वतः सगळ्यांचा कैवारी आहे असं तुम्ही मानू नका. आणि माझ्या स्वतःच्या मतदारसंघातला दलित बांधव 95% माझ्याबरोबर आहे, हे कालच्या निवडणुकीत सुद्धा सिद्ध झालेलं आहे. मात्र सूर्यवंशी यांच्या ज्या आई आहेत त्यांनी देखील तुमच्यावरती आरोप करत असतात, त्यांच्या संदर्भात अशी घटना घडली असेल, त्यांनी असा विषय केला असता. हे बघा, मी जे माफ करा कोणाला म्हटलेलं आहे, तुम्ही त्याची बाईट, मला वाटतं मी जे केलेलं स्टेटमेंट आहे ते त्याच्यातला काही पार्ट काढलेला आहे. मी काय म्हणलेलं आहे, जे ॲक्शन मोडमध्ये जेवढे व्हिज्युअल्स दिसलेले आहेत तेवढेच पोलीस तुम्ही सस्पेंड करा. आणि जे ॲक्च्युअल ॲक्शन मोडमध्ये दिसलेले नाहीत त्यांना थोडंसं विनाकारण त्यांची नावं घेऊ नका, हे माझं वाक्य आहे. परत एकदा माझं मत आहे की चेक करावं, रिचेक करावं. आणि तिथं सर्व भीमसैनिक होते, आमचे बांधव होते, RPIचे कार्यकर्ते होते, भीम आर्मीचे कार्यकर्ते होते, दीपक केदार साहेब
त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालं आणि आम्ही विनंती केली त्यांना हात जोडून पाया पडून एखाद्या आंदोलकांना विनंती करणं पाया पडणं आणि या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांना काही निर्णय घ्यायला लावणं. तर ठामपणे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला ना, सर्वोच्च सभागृहामध्ये डिक्लेअर केलं ना आणि त्याची चौकशी आता ज्युडिशियल चौकशी सुद्धा लागली ना. याच्यापेक्षा कोणतं पाहिजे. आणि एक ते पोलिसांच्या वरती FIRच्या बाबतीमध्ये बोलल्याच्या नंतर मी त्यांना म्हणलं की स्वतः पोलीस त्यांच्यावरती FIR करून घेत नाहीयेत तर दलित बांधवांना म्हणजे तिथले वाकोडे साहेबांचे चिरंजीव अक्षय ना आकाश अक्षय असं त्यांचं नाव आहे, ते रवी सोनकांबळे, भीमराव हाती आंबिरे आणि तिथल्या महिला भगिनी या सगळ्यांना मी विनंती एक केली की तुम्ही जर पोलीस त्याच्यामध्ये FIR करून घेत नसतील तर 156(3) कलम केंद्र सरकारने मोकळं ठेवलेलं आहे आणि 156(3) मध्ये जर कुठे FIR घेतला नाही तर त्याच्यामध्ये, कारण त्याही घटनेला आता 2 महिने होत आले, 30 दिवसाच्या नंतर FIR होऊ शकते त्याच्या बाबतीत, तर 156(3)चा वापर करा अशा प्रकारची विनंती केली. माझं स्टेटमेंट नीटनाटकं पाहिलं नाही आणि जितेंद्र आव्हाडांसारख्या राष्ट्रीय संतांनी अपुऱ्या माहितीवरती बोलावं याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही असं मला वाटतं. या सगळ्या संदर्भामध्ये क्लिप देखील त्या ठिकाणची व्हायरल केली जाते. हो, ते मी म्हणतो ना, मोडून तोडून तेवढीच क्लिप काढली गेली. मी काय म्हणलोय, माफ करा, कोणाला माफ करा? जे लोक ऍक्शन मोडमध्ये, कारण तिथले SP IG ते DIG त्यांनी स्वतः ज्यावेळेस आंदोलकांनी मागणी केली त्यावेळेस जे लोक तिथे ऑन कॅमेरा दिसत आहेत, त्या कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत, तेवढ्या लोकांना सस्पेन्शन करावे अशा प्रकारची मागणी होती. त्याप्रमाणे ते सगळे लोक आणि मुख्यमंत्र्यांनी, हे बघा, अशा कोणत्या एका गंभीर प्रकरणामध्ये राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय होतंय का? त्यावेळेस आम्ही बी म्हणलो आंदोलकांची ही मागणी बरोबर आहे, सस्पेन्शन करा, परंतु जे कुठेच नाहीत, रेकॉर्डवर नाहीत, त्यांचं सस्पेन्शन जर करायचं म्हणलं तर उद्याच्याला म्हणजे पोलीस बलाच्या म्हणजे मनोबलावरती परिणाम होईल. अशा प्रकारचं वाक्य मी तिथं वापरलेलं आहे, आजही वापरतो. यात काय चूक आहे? जर चूक असेल तर कोणीही जोडा काढा, परंतु चूकच नाहीये. अंजली दमानिया यांनी असा आरोप केलाय की सुरेश धस यांची बावनकुळे यांच्या बंगल्यावर एका व्यक्तीसोबत भेट झाली आणि त्यानंतर त्यांनी या सगळ्या प्रकरणात U-टर्न घेतलाय. आपली भूमिका सौम्य. हे बघा, माझी अजूनही भूमिका कुठेही सौम्य वगैरे नाही. अंजली ताईंचं मी आजही आदर करतो बरं का, आणि मी एवढा छोटा बेटा नाही, याची भेट झाली त्याची भेट झाली, मी भेटा गाठीवाला नाही आणि मी कोणाच्या बापाला भेट नाही. अण्णा, महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आरोपी अटक नाहीत, त्यामुळे आता ज्या ज्ञानेश्वरी ताई आहेत त्या SP ची भेट घेऊन उपोषणाचं त्यांनी इशारा दिलेला आहे. मग काय करेल ते माय माऊली, ती काय करेल? त्यांचं बरोबर आहे, त्या वेगळ्या एजन्सीकडे तपास द्या म्हणतात, परंतु माझं मत आहे ताईंना, त्यांना विनंती आहे की थोडा दिवसाचा अवधी द्या. त्यांची चूक नाही आहे, त्यांचा पती जाऊन 15 महिने होऊन गेले, आता हे 16वा महिना लागला. 16 महिन्यामध्ये पण आता SPनी DYSP आणि LCB अशा पद्धतीची हे चौकशी लावलेली आहे. आणि ज्या दिवशी SPनी चौकशी लावली त्या दिवसापासून एक 10 ते 12 का 16 जण परळीमधनं गायब आहेत. ते जे लोक गायब आहेत ते सापडतील, ते कुठे जाणार नाहीत. आणि त्या माझं मत असं आहे की त्या ताईंच्या वरती म्हणजे उपोषणाची पाळी आम्ही येऊ देणार नाहीत. मी उद्या परत मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि आणखी वाटल्यास फोर्स वाढवून, आणखी तपास यंत्रणा वापरून महादेव मुंडेंचे जे कोणी मारेकरी आहेत हे बिनभाड्याच्या खोलीमध्ये गेले पाहिजेत, असं माझं स्वतःचं मत. अंजली दमानिया म्हणतात की सुरेश धस यांची भूमिका अचानक कशी काय बदलली? माझी भूमिका बदललेली नाही. कालही तीच आहे, आजही तीच आहे, उद्याही तीच राहील आणि परवाही तीच राहील. कोणत्या दोन्ही बाबतीत, संतोषच्या दोन्ही तिन्ही घटनांच्या बाबतीत राहील.
संतोष देशमुख, सूर्यवंशी आणि महादेव मुंडे या तिघांच्या बाबतीतही माझी एकच भूमिका राहील शेवटपर्यंत. हे ज्यांनी यांचा जीव घेतलेला आहे ते फासावरती गेले पाहिजे. पंकजा मुंडे यांनी आज वक्तव्य केलं भाषणामध्ये, परळीवरती आपलं आष्टीवरती विशेष प्रेम करणार आहे आणि आष्टीमधल्या प्रत्येक कामावरती लक्ष ठेवणार आहे. त्यांनी खूप प्रेम केलंय आमच्यावरती, आष्टी मतदारसंघावरती गेल्या इलेक्शनमध्ये. आणि आज तुम्ही टीव्ही आले असतील तर माझी विनंती आहे ते व्हिज्युअल जरा सगळ्या मतदारसंघात फिरवा. ते त्यांचं ज्यांच्यावरती प्रेम असेल तेच लोक तिथं हजर असतील. शिट्टीवाले, आणखी घड्याळावाले यांच्यावरती प्रेम करावं. भाजपच्या कार्यकर्त्यावर आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर प्रेम करायला मी काफी आहे. त्यांनी तिकडं प्रेम करू नये अशा प्रकारची माझी विनंती. बावनकुळे यांच्या बंगल्यावर आपल्या व्यक्तीसोबत भेट झाली होती, त्यानंतर आपली हे आहे मला विषय झाला हे विषय झाला डबल काय. ताई असं म्हणाले की तो भाजपचा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे मला त्याकडे जास्त लक्ष द्यावं. हो, भाजपचाच आहे, जास्तीचे लक्ष द्या, आमची काही हरकत नाही. परंतु तुमचा मूळ मतदारसंघ आहे तिकडे जास्त लक्ष द्या. तिथलं सगळंच हायजॅक झालंय, तिकडे बघा मला. राष्ट्रवादीचे मतदारसंघ भाजपचा मतदारसंघ असतील. नाही, आष्टी भाजपचा आत्ता मतदारसंघ झाला. इलेक्शन मध्ये त्या म्हणल्या होत्या की केज ही माझी एकच सीट आहे. हे तुमच्या ध्यानात आहे ना. मग आता भाजपचा मतदारसंघ कसं काय झाला? ते ज्या बोलतात ना त्याच्यावरती त्यांनी ठाम राहावं. इलेक्शनच्या कालावधीमध्ये भाजपचा त्यांचा एकच मतदारसंघ होता. त्या स्वतःचं स्टेटमेंट आहे त्यांचं. तुमच्याजवळ असलं तर रिवाइंड करून टाका, नसलं तर मी देऊ का तुम्हाला उपलब्ध करून. पण मला वाटतं मी उपलब्ध करून द्यायची गरज नाही, ते तुमच्याकडे आहे. तर त्या इलेक्शनमध्ये म्हणल्या होत्या की केज हा एकच सीट आहे ना माझ्या वाट्याची. मग आता भाजपचा मतदारसंघ कसं काय झाला? इलेक्शनमध्ये भाजप गंधर्व विवाह मतदारसंघ होता आणि आता पवित्र विवाह कसा झाला? आणि तुम्ही काल म्हणाला होता की 500 लोक परळीतले व्यापारी हे परळी सोडून गेले, त्यावर यादी देणार आहे. माझ्याकडे याद्या प्राप्त झालेल्या आहेत. परळी मतदारसंघातले काही लोक नावं बी द्यायला घाबरते परत. कारण हे जे पुण्याला राहायला गेलेत व्यापारी, जे मुंबईला गेले निघून, काही लातूरला निघून गेले, काही अंबाजोगाईला निघून गेले, ते काय म्हणतात आम्ही जर बोललो तर पुन्हा ह्यांची पिलावळ तिथे येते. कसं काय बाबा, पुन्हा आम्हाला बाईट द्यावं लागते. त्याच्यापेक्षा खाजगीमध्ये ते नावं सांगताय बरं का, आणि हे करत नाही. आणि माझं म्हणणं आहे, पंकजाताईंना माझी विनंती आहे, जास्तीत जास्त लक्ष तिथल्या राखेवरती द्या. जास्तीत जास्त लक्ष तुमच्याच मतदारसंघातल्या, तुमचाच मतदारसंघ तो, वाळूवरती द्या. तुमच्याच मतदारसंघातल्या गायरान जमिनी हडप केल्या गेलेल्या त्याच्यावरती लक्ष द्या. आमच्यावरती कशाला? आम्ही किरकोळ लोक आहेत, गरीब माणसं आहेत. आमच्यावर धोपाट्या टाकून काय उपयोग व्हायचा तुम्हाला? ओबीसीचे नवनाथ वाघमारे त्यांनी असा आरोप केला की फडणवीसांनी तुम्हाला एक मिनिट ऐका, अशा काही लोकांच्या बद्दल प्रश्नच विचारू नका. चला जाऊ द्या. त्या म्हणजे एकदम अशा काही लोकांना जे सतत जाती जातीमध्ये राखेल वाटायचा धंदा करतात, त्यांच्याबद्दल कशाला प्रश्न विचारता? आम्हाला विचारूच नका. राज ठाकरे यांची भेट घेतली आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाची भेट समजली जाते. कसं पाहता त्या भेटीकडे समीकरण बदललेलं असेल का? ज्या पद्धतीने दिल्लीमधला विजय मिळवला तसं आता मुंबईवरती देखील सत्ता भाजप काबीज करेल का, त्याची प्लॅनिंग सुरू आहे? मी 2.25 मतदारसंघाचा आहे, 2.25 तालुक्याचा आमदार आहे. देवेंद्रजी, राज ठाकरे साहेब, दिल्लीत आलं ना आमचं सरकार. ते आपवालेच म्हणले होते ना केजरीवाल साहेब, मैं जब तक जिंदा हूं तब तक भाजप को इधर नहीं आने दूंगा. असं 22 जागावर आले, ते पडले. आत्ताच्या मुख्यमंत्री आपटल्या. 22 जागा आल्यात, मेहरबानी आहे तेवढी. आणि 150 वर्षाचा काँग्रेस पक्ष त्याचं तर बिग झिरो झालाय. आणि तिथं भाजपाची सत्ता लोकांनी निवडून दिली. का दिली? हे त्यांचं, मला वाटतं केजरीवाल साहेबांचं दारूचं जे प्रकरण होतं ना, ते बाटल्या डुप्लिकेट कोरोनाच्या काळात, मला वाटतं बाटलीमुळेच त्यांचं सरकार गेलेलं आहे, दारूमुळं.
जरांगे पाटील यांनी असा आरोप केलाय की मुख्यमंत्र्यांनी जी कारवाई केली आहे, तडीपारीची जी कारवाई झाली त्यांच्या मतदारसंघात काही नातेवाईकांवर, माझे नातेवाईक आहेत किंवा माझ्या जवळचे काही लोक आहेत म्हणून मी जाणीवपूर्वक असा प्रकार केला, तडीपार केले, हे मराठा आरक्षण आंदोलनाला कुठेतरी खोडा घालला हे बघा, आरोप केला त्यांनी. दादा आमचं दैवत आहे. शक्यतो त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये काय अंतर पडेल असे प्रश्न विचारू नका. जे काही बोललेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये मार्ग निघेल असा मला विश्वास आहे. मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू. त्यांच्या 4 मागण्या ज्या आहेत मुख्यमंत्र्यांनी त्याच्या बाबतीमध्ये उत्तर दिलेलं आहे. सर्वात पहिलं आता मराठा समाजाची जी उपसमिती आहे ती उपसमिती पहिली गठीत होणं गरजेचं आहे. ती गठीत झाल्याशिवाय पुढचे बाकीचे प्रश्न मार्गी लागणार नाही, कारण अजून समितीच गठीत नाही. शक्यतो माझं मत असं आहे, तर कोणाला मुख्यमंत्री कोणाला अध्यक्ष करतात, चंद्रकांत दादांनाच करतात का आणखी कोणाला करतात मला माहिती नाही. त्याच्यामुळं ते प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही करू अशा प्रकारची विनंती आहे. आणि राजीनाम्याची मागणी होती, राजीनाम्याची मागणी होती, राजीनामा देत नाही. फडणवीस त्यांना कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न करतात असा आरोप केला चव्हाण यांनी. फडणवीस साहेबांचा काय संबंध? धनंजय मुंडे साहेब कोणत्या पक्षाचे आहेत? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार साहेबांचा गट आहे. त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही हा सर्वस्वी विषय अजितदादा पवार साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, माननीय सुनील तटकरे साहेब, भुजबळ साहेब हे प्रमुख लीडर आहेत ना त्या पक्षाची. कोर कमिटी आहे ना, त्यांचा निर्णय आहे. भुजबळ साहेब सुद्धा ज्येष्ठ नेते आहे. या 3-4 याच्यामध्ये जर बसलं तर त्यांनी निर्णय करावा. उगच्या उग तुम्ही दुसऱ्याचं लोडणं भाजपच्या गळ्यात का घालायला लागले बाबा? आमच्या भारतीय जनता पार्टीच्या गळ्यात घालू नये अशा प्रकारची आमची विनंती आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत. सोयाबीन उत्पादन अद्यापही खरेदी सुरू नाही आणि खरेदी केंद्र बंद झाले आहे. नाही, खरेदी चालू आहे. खरेदीची मुदतवाढ वाढली, परंतु अजून सुद्धा काही सेंटरवरती 90 गाडी 100 गाडी. हे काय आहे की सुरुवातीला ज्यावेळेस सरकारने सांगितलं की बाबा तुम्ही ऑनलाईन करा, तर थोडेसे काही ठिकाणी ऑनलाईनची दिरंगाई झाली, काही ठिकाणी बारदाण्याचा प्रश्न आलेला आहे. तर उद्याच्याला कॅबिनेट आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे त्यांची खरेदी राहिलेली आहे अशा प्रकारची ओरड माझ्या स्वतःकडे आली. उद्याच्याला आम्ही एकदा मुख्यमंत्र्यांना विनंती करू. आणि काय झालं की पेमेंट 6व्या आणि 7व्या दिवशी पडायला लागलं, म्हणून लोकांचा विश्वास जास्त वाढला. 4,892 ही किंमत तशी बऱ्यापैकी किंमत शेतकऱ्याला त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली जाते. 15 तारखेपासून जरांगे पाटील यांनी सामूहिक उपोषण पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला. तसेच मुंबईला देखील आंदोलनाला जाणार असल्याचं म्हटलंय. तुम्ही यापूर्वीच्या उपोषणात मध्यस्थी केली होती, आता पुन्हा त्यांनी आंदोलन करू नये यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात? 100% प्रयत्न करू, बोलू, चर्चा करू. चर्चांती सगळं मिटतं, आम्ही मिटवण्याचा प्रयत्न करू. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एक महिला जी आहे ती मृत्यू झाली होती. कशा पद्धतीची त्या संदर्भामध्ये सरकारकडे तुम्ही पाठपुरावा केला नाही? काय स्टँडिंग ऑर्डर्स आहेत. त्या बिबटनी येवले नावाच्या मुलाचा एक सकाळी 6:30 वाजता कारेगावच्या आमच्या इथं एक भोसले वस्ती आहे तिथे चावा घेतला. तो मुलगा इथं आहे सिव्हिलला, कारण आम्ही तातडीत सिव्हिलला आणला. आणि हे जे आहे बिबट्याच्या साधारणतः काय त्याच्या उंचीपेक्षा कमी कोणतीही वस्तू दिसली तर ते त्याला सावज वाटतं. आणि ते प्रकार असा झाला की ह्या आमच्या ज्या आजी आहे आणि त्या पवळीच्या वरून पास व्हायचं होतं. वय जास्त असल्यामुळं 65 अबाव त्यांचं एज होतं. त्या पवळीवर बसल्या आणि परत पुढच्या उतरायचं, काठी होते हातात. तर ते नेमकं बिबट जे आहे त्या पवळीवरती आलं. त्यावेळेस त्याला त्या उंचीपेक्षा कमी दिसलं म्हणून सावध वाटलं. हे एक कारण असावं किंवा दुसरं कारण असावं, कदाचित ती मादी बिबट असावी. मादी बिबट आणि आत्ता म्हणजे त्यांची पिल्लं लहान असण्याचा कालावधी साधारणतः 1.5 महिन्यापर्यंत बिबट व्याल्याच्या नंतर ती एकाच ठिकाणी थांबते आणि तिथून ते दुसरीकडे जाते. शक्यतो एखाद्या मॅनकाइंडनी फटाका वाजवला किंवा काय झालं आणि ते पिल्लं
तिच्यापासून दूर गेली तर ते थोडंसं रागावू शकते आणि त्या रागावण्यामध्ये नेमकं हे सावज दिसलं. हेही कारण म्हणजे मी समर्थन करत नाही त्या गोष्टीचं, परंतु शेवटी तो ए कॅटेगरीचा प्राणी आहे. त्याला बंदिस्त करण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न चाललाय. त्याला अटक करून बंदिस्त करून खेड मंचरला आम्ही त्याला दुरुस्तीला त्या ठिकाणी पाठवणार आहोत. परंतु शासनाची जी 25 लक्ष रुपये एखाद्या व्यक्तीचे प्राण गेला तर 25 लाख रुपयाची मदत द्यायची, तर ती मदत आम्ही आता, कारण मी डिपार्टमेंटला सांगितलं होतं 3 दिवसाच्या आत, कारण त्या कुटुंबाला विनंती केली होती मी, तर कारण त्यांचा मुलगा जो आहे त्यांच्या जिभेचं ऑपरेशन झालेलं आहे, ते आराम करायला पुण्यामध्ये त्यांना परत जाणं गरजेचं होतं. मग दशक्रिया विधीच्या ऐवजी 3ऱ्या दिवशी दशक्रिया करा अशा प्रकारची विनंती केली होती. तर ते मान्य झाली का नाही मला माहीत नाही. हा झाली. त्यांनी 3ऱ्या दिवशी, आमचेच लोक आहेत ते, बोबडे आडनाव आहे, तर त्यांनी 3ऱ्या दिवशी दशक्रिया विधी केलेला आहे. आणि आज आम्ही त्यांचं चेक जे आहे देऊन फुल नाही फुलाची पाकळी, कारण माणसाच्या जीवनाचं मोल करत नाही. परंतु हे शासनाने पूर्वी 15 लाखाची मदत होती, आता 25 लाखाची केली. तुमच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातल्या जनतेला मी विनंती करतो की बिबटला तुम्ही घाबरू नका, दुश्मन मानू नका, कारण डुकरांची संख्या कंट्रोल करायला बिबटची आवश्यकता आहे. बिबट हा लोकांचा म्हणजे मॅनकाइंडचा मित्र आहे. परंतु कधीतरी एखाद्या वेळेस असं काही घटना घडल्याच्या नंतर कोणाचं वगारू खाल्लं, कोणाचं वासरू खाल्लं, कोणाची शेळी खाल्ली, तर लगेच वन खात्याकडे तुम्ही तक्रार करा. त्याची नुकसान भरपाई 24 तासाच्या आत आपण देतो. आता जी घटना मेंगडेवाडीची घडलेली त्याचं लगेच रक्कम आम्ही त्यांना या ठिकाणी देतो. आव्हाडांनी अशी टीका केली की सगळ्याच ठिकाणी आपली राजकारण करून आपली पोळी भाजून. आव्हाडांना नेमकं कशामुळं माझ्यावर प्रेम होतं आलोय हेच कळाना मला. मी उद्या भेटल्यावर विचारतो त्यांना. ओके.